वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम। प्रथम श्री विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून 14 विद्या व 64 कलांचा अधिपती असणाऱ्या व भक्ताच्या सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या व सुख समृद्धीचा आशीर्वाद देणाऱ्या त्या ओंकार मंगल रूप असलेल्या देवास म्हणजेच श्री मंगलमूर्ती गणरायाला आमचा कोटी कोटी प्रणाम। रिद्धी सिद्धीच्या वरा दे आम्हाला कृपेची छाया। श्री गणपती देवास नमन करून सातेरी शांतादुर्गा व श्री देव बोडगेश्वर यांना प्रणाम करून रंगदेवतेस अभिवादन व नाट्य रसिकास मानाचा मुजरा करून सहर्ष सादर करीत आहोत गणेशपुरी हंसी महिला नाट्य मंडळ मापसा। वेगवेगळ्या प्रसंगाने नटलेलं आणि महिला कलाकारांनी सजवलेलं 2 अंकी ऐतिहासिक नाटक शिव आलिंगन। शिव आलिंगन लेखक शारदा कुमार शिरसेकर, दिग्दर्शक श्री उमाकांत शंकर कोरगावकर,
पार्श्वसंगीत श्री विजय पोकळे, ढोलकी साथ श्री सिद्धेश फराज, स्टेज जयंत नाटेकर, साउंड श्री प्रदीप केरकर, अर्जुन नाईक, रंगभूषा जयंत नाटेकर, वेशभूषा व नेपथ्य राया कवळेकर, शब्दसूचक सो सविता मेघश्याम पेणकर व श्री रोहिदास जोशी, सहाय्यक श्री गणेशपुरी विश्वस्त देवस्थान मापसा, शिवाजी सौभाग्यवती रत्ना किशोर शिरोडकर, नेताजी सौभाग्यवती नीला परेश पालेकर, पंताजी सौभाग्यवती सीमा रमेश नाईक, किल्लेदार सौभाग्यवती सेजल प्रकाश माणगावकर, कान्होजी सौभाग्यवती उर्मिला विवेक बोडके, अफजल खान सौभाग्यवती मोना आशिष कवळेकर, सय्यद बंडा कुमारी पल्लवी बिरजे, कृष्णाजी भास्कर सौभाग्यवती सपना रोहित काळ, बाजी घोरपडे डॉक्टर सो वृषाली सुभाष मांद्रेकर, प्रतापराव मोरे सौभाग्यवती प्रणिता संतोष ढेकणे, बेगम सौभाग्यवती नीता गुरुदास नाटेकर, मराठी शिपाई नित्या प्रकाश माणगावकर, सो गीता रत्नाकर गिरपे गिरव, खान शिपाई रिधिमा विठू नाईक, कुमारी सायली उत्तम कांबळे, शाहीर सौभाग्यवती उर्मिला सीताराम गावस, जिजाबाई सौभाग्यवती रेखा दिलीप महाले. तरी स्वाभिमान सहर्ष सादर करीत आहोत महिला कलाकारांनी नटलेलं महान ऐतिहासिक 2 अंकी नाटक शिव आलिंगन. शिव आलिंगन त्याच्या आशीर्वादाने आम्ही लवकरच आपलं नाटक सुरू करणार आहोत. पण हे नाटक फक्त कलाकारांचं नसतं, ह्या कलाकारांबरोबरच बाकीचे सर्व सहयोगी असतात आणि हे सहयोगी असतात म्हणूनच आपलं नाटक उत्कृष्टपणे आपण सादर करू शकतो. मी पुढे जी नावं घेणार आहे त्या सर्वांनी जरा मंचावर येऊन आमच्याकडून फुलाची पाकळी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम गणेशपुरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री सत्यवान भिवशेट यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आमच्या हातून पुष्पपौधा स्वीकार करावा. गणेशपुरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. डॉक्टर सौ नूतन बिचोलकर यांना त्यांनी आमच्याकडून पुष्पपौधा स्वीकार करावा. बिचोलकर, टाळ्या जरा जोरात होऊ द्या ना. आमचे दिग्दर्शक जे मंचामागे सर्व भगिनींच्या सहकार्यासाठी नेहमीच उभे असतात, श्रीयुत उमाकांत कोरगावकर. त्यानंतर ज्यांची महत्वाची भूमिका आहे अशा सविता पेणकर यांना मी विनंती करेन की त्यांनी येऊन आमच्या नित्याच्या हातून आपला सन्मान स्वीकारावा. फुल ना फुलाची पाकळी हा जो आमच्याकडून सन्मान आहे तो स्वीकार करावा. असंख्य उपकाराचे हात आपल्या पाठी सदोदित असतात. सगळ्यांचे उपकार मानण्यासाठी आम्हाला मदत केली आहे त्या सर्वांना मी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानते आणि माझे शब्द इथेच संपवते. मला माहिती आहे तुम्ही सगळे नाटक बघण्यासाठी उत्सुक आहात. मी तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता माझ्या वाणीला विराम देते. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती यांना त्रिवार अभिवादन आणि या शाहिराचा मानाचा मुजरा.
धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर हो धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केली जर जर बाजूनी पाणी दुष्ट मुघलास बाजूनी पाणी दुष्ट मुघलास बाजूनी पाणी दुष्ट मुघलास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंक भिडे गगनास जी 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 कीर्तीचा डंक भिडे गगनास जी 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 महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम महाराजांची कीर्ती बेफाम महाराजांची कीर्ती बेफाम हो भले भल्यानं फुटला घाम हो भले भल्यानं फुटला घाम हो याला कोण घालिले सण हो याला कोण घालिले सण दरबारी पुष्टी बेगम हो दरबारी पुष्टी बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यानी मानलीच हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोला हम लाएंगे शिवाजी को अंत्यानं विडा उचलला नाव त्याचं अफजल खान हे नाव त्याचं अफजल खान जिता जागता जणू सैतान खान बोला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून हिजड़ों की फौज पाली है हमने जो भी उस काफर शिवाजी को पकड़ेगा उसे हम माला माल शाना शौकत से माला माल कर देंगे। ऐसा कौन सरदार है जो शिवाजी को पकड़कर हमारे सामने ला सके? बोलो बोलो हम लाएंगे शिवाजी को। आपण आता सारे एक झालो आहोत। आम्ही एका दमानं त्याच्यावर चाल करून जाऊया। आम्ही जीव लावून जतन केलेली दौलत म्हणजे आमची सर्व साक्षी जावी, पण ती आज आमच्या नजरेत देखत
त्या चांडाळानं बळजबरीनं स्वराज्यात दाखल करून घेतली आहे. आजची गेलेली जावळी पुन्हा पराक्रमाने जिंकता येईल. पण गोडपणे माझे बंधू चंद्रराव मोरे, ते हनुमंतराव मोरे, त्यांच्या खुनाचा बदला शिवाजीच्या खुनानंच घ्यायला पाहिजे. माझी बंधुकडे, तुम्हाला जसं त्या शहाजी महाराजांचा सूड व्हायचा आहे, तसाच मला देखील त्या बंडखोर शिवाजीचा काटा काढायचा आहे. या तुमच्या मनोकामना आता लवकरच पूर्ण होतील. त्या भोसल्यांचे आता जागोजागी शत्रू तयार झाले आहेत आणि त्या शत्रूत सर्वात मोठा शत्रू कोण? आदिलशाहीतल्या पहलवानाचा पहलवान, बलाढ्याचा बलाढ्य, हजरत आदिलशाह के हिम्मत बहादुर, शाही सल्तनत के रखवाले खाने अफजल खान. शिवाजीचा खात्मा करायला हजारो सैनिकाच्या फौजेसह उद्याच तो महाराष्ट्राच्या वाटेला लागणार आहे. आणि अर्थात आपण त्या मोहिमेत आहोतच. तेव्हा संधी साधून ठेचता आलं तर पहिला तलवारीचा घाव आपणच टाकू. आमचं कुलदैवत महाबळेश्वराच्या कृपेनं माझ्या बांधवांचा सूड घेण्यासाठी तो घातकी शिवाजी या प्रतापरावाच्या तलवारीला बळी पडायला हवा. खात्रीने पडणार. चार मावळे हाताशी धरले म्हणून काय स्वराज्य स्थापन करता येतं? परंतु त्या शिवाजीच्या लढाईचा आम्हाला त्यावेळी मात्र वेगळाच अनुभव आला होता. अहो, तो हरामजादा कुठून कसा येऊन वार करतो याचा ठागच लागत नाही. याचा आम्हाला जावळीच्या वेळी प्रत्यय आला. युद्ध करूनही तो सापडत नाही. न सापडायला तो काय सैतान आहे? आणि असला तरी सैतानाच्या बापाला देखील गाडून टाकण्याची हिम्मत आपल्या अफजल खान साहेबात आहे. म्हणजे खान साहेबांच्या पराक्रमाला भोसले चांगलेच तोडघाशी पडणार. अहो, ज्यावेळी मी आणि मुस्तफा खानने त्याला घेरला त्यावेळेला स्वतःला वाघ समजत असलेल्या ह्या वाघाच्या गळ्यात अफजल खानाने साखळदंड अडकवला आणि पूर्ण बेइज्जत करून विजापुरी दाखल केला. आणि शिवाय त्याच्या मोठ्या मुलाला संभाजी राजाला तो त्यांच्या मोहिमेतला असून सुद्धा शिताफीना दुश्मनाच्या तलवारीला बळी पाडला. असा आहे आपल्या अफजल खान साहेबांचा पराक्रम. अहो, आपल्या पराक्रमापुढे ते आपल्या जात भाईची देखील पर्वा करत नाही. तर मग हा शिवाजी आता खान साहेबाच्या हातून संपलाच पडायचा. आता हे मनाशी पक्क ठरवावं तुम्ही. थोड्या दिवसातच त्या शिवाजीचा काटा आपोआप कसा निघतो ते पहा. चला, खान साहेबांनी आपल्या सर्व शाही सरदारांना आपल्या महालात बोलावून शिवाजीला बंदिस्त करण्यासाठी काय काय योजना आखल्या आहेत ते प्रत्यक्ष पाहू. चला. अवश्य अवश्य. आदिलशाह के हिम्मत बहादुर, शाही सल्तनत के रखवाले, खाने आजम अफजल खान उम्र दराज हो. आमीन आमीन. हुजूरानी, बंडखोर शिवाजीवर स्वारी करण्याचा विडा उचलून आदिलशाहीची शान राखली. त्या खान साहेबांना कृष्णाजी भास्कराचा मानाचा मुजरा. शिवाय खाविंदानं आमच्यासारख्या हुजुरांना आपल्या सेवेत दाखल करून आमची छाती फुगवली. तेव्हा हुजुराचरणी राहून आम्ही त्याची पायामुळं खणून काढण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून आपली मोहीम फत्ते करू. राजर्णी हा प्रतापराव मोरे शपथ घेतो की तो शिवाजी भोसला कायमचा बर्बाद व्हावा म्हणून आयुष्याच्या अंतापर्यंत झुंज देईल. हमारे बहादुर सरदारों, माँ बदौलत के अरमानों को ऊंचा उठाने की हम हिम्मत करते हैं. मैं पूरी दुनिया को दिखला दूंगा कि उस शिवाजी को मिट्टी में बनाने के लिए
ये खान आज़म अफजल खान अपनी कलई में कितनी ताकत रखता है। यही आपकी ताकत पर हजरत आदिल शाह को पूरा यकीन है। आपके सिवा उस सेवाजी को कोई नहीं पकड़ सकता। एक आप ही है जो इस्लाम का खात्मा करने तुला उस सेवाजी को मिटाने वाला। माँ बदौलत चाहते हैं कि उस सेवाजी को बर्बाद करने का काम हम पूरा करें। हुजूरांच्या हातून शिवाजी बर्बाद होणार याबद्दल कुणालाही शंका नाही। सर्वांना खात्री झाली आहे की बापाप्रमाणे एक ना एक दिवस शिवाजी भोसला कैद होणार। मेरे अजीज, मैं हर हाल में उस नाचीज छोकरे को गिरफ्तार या खत्म कर दूंगा। सैयद बंडा, हम कसम खाते हैं कि बड़ी बेगम साहिबा और खाविन बना के आगे हम हमारी शेती फजूल ना होने देंगे। हुजूर शिवाजीला सहजच जेरबंद करू शकतात। त्यांची ताकद महिषासुरासारखी आहे, त्यांची चिकाटी तर चिरेबंदी बुर्जासारखी आहे, म्हणून ते शिवाजीला सहजच जेरबंद करू शकतात। खरं की नाही कृष्णाजी भास्कर? श्रीवार खरं आहे। अहो, ज्यांच्या अंगी प्रखर पराक्रम भिनलेले आहेत म्हणूनच ते हुजूरांचा आणि बादशहाचा हेसीत म्हणून त्यांचा मोठेपणा सादर करत नाही। हो, त्या दिवशी खलबत खाना बादशाह आणि बडी बेगम साहेबांचं शिवाजीवर स्वारी करण्याबाबत हितगुज चाललं होतं। तेव्हा मी स्वतः पुढे होऊन त्यांना सांगितलं, खाविनपणावर शिवाजीला जेरबंद करण्याची ही मोहीम फक्त एकच माणूस पार पडू शकतो आणि तो म्हणजे खान आझम अफजल खान साहेब। दुसरा कोणीही करणार नाही। तख्तापूरचा विडा उचलून कसम खातील ते फक्त आमचे हुजूर अफजल खान साहेब। बहुत खूप कृष्णाजी भास्कर, तुमचा बामन की आमच्या हुजूरांवर तुमचा कितना भरोसा। कृष्णाजी भास्कर हमारे सच्चे हेसीब है सय्यद, आणि म्हणूनच आमच्या या मोहिमेत आम्ही त्यांना शामिल करून घेतला आहे। बहुत अच्छा हुआ, ऐसा होशियार हेजीब आपल्या मोहिमेत असायलाच हवा। लेकिन हुजूर, एक बात हमारे समझ में नहीं आती, बादशाहानी आणि बडी बेगम साहेबांनी हा असा अचानक सेवाजीवर स्वारी करण्याचा दरबार विना कसं? सरदार सय्यद बंडा आमचे किल्ले मुलूक जिंकण्याचा या त्याच्या बंडखोरीला शहाजी राजाने शिवाजीस धाक बसवावा, मुलाच्या या उद्धमपणाला आळा घालावा म्हणून बादशहाने शहाजी राजांना खलिता पाठवला होता। बादशाहच्या त्या सवालाला शहाजीला उत्तर का पाठवलं? शहाजी राजाने उत्तर मात्र फार अविचाराने पाठवलं। आमचा मुलगा आमचा ऐकत नाही, तेव्हा हुजूरांनीच त्यास काय तो आळा घालावा। हे काय बादशाहच्या सवालाचं उत्तर झालं? हुजूर, यावरून साफ होत आहे त्या बाप बेट्याचं मत एक आहे। स्वराज्य स्थापण्याची प्रेरणा आजही त्यांच्या मनात कायम आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही। बेट्याप्रमाणे बापानेही वजीरे खवास्थानाच्या वेळी विजापूर आदिलशाहीतला प्रदेश जिंकून स्वराज्य स्थापण्याचं बंड पुकारलं होतं, पण तो डाव वेळीच खवास्थानाने मोडून काढला होता। म्हणूनच त्यावेळी तो फसलेला डाव आपल्या बेट्याच्या हातून यशस्वी करण्यासाठी बापानं जी बेट्याला दिलेली स्वराज्याची शिकवणूक आहे हे उघड होत आहे। तो फिर बेटे से ज्यादा पापी नमकराम मालूम होता है। हुजूरांनीच त्याच्या बंडखोरीला काय तो आळा घालावा? त्याच्या बेट्याला आळा घालायचा हुजूरांनी त्याला मला कब का हुक्म दिला है? शेहाजी, मैं तेरे शेवाजी की उस बागी बगावत की बुनियाद को उखाड़ नहीं दिया तो मेरा नाम भी खान आज़म अफजल खान नहीं। मैंने ही तेरे बड़े बेटे संभाजी को दुश्मनों के हाथ कड़कगिरी के मिट्टी में मिलाया था, और अब तेरे उस शिवाजी को महाराष्ट्र की मिट्टी में मिलाने जा रहा हूँ। इतकी साधी गोष्ट शहाजी राजांच्या ध्यानी येऊ नये हे आश्चर्यच म्हणावं लागेल। आपल्या हजरत आदिलशहाच्या दरबाराची ताकद लाखो शिवाजीहून अधिक आहे। त्याच्या बरोबर आपण 12 वर्ष कर्नाटकात रणदुल्ला खानाच्या सेनापतित्वाखाली एकत्र राहून काढली। आपल्या डोळ्यात देखत ज्यानं आपल्या अफाट शक्तीनं पुरा कर्नाटक जमीनदोस्त केलं, असे
याची त्यांना याद होऊ नये. याद है तो आबाद है, लेकिन भूल गया तो बर्बाद है. शिवाजी आणि त्याच्या नादाला लागलेले सर्व मराठे आता बर्बादच होण्याची वेळ आली आहे. छे छे छे, सारा संरक्षण पोटचा पोट तर जाईलच आणि मिळालेले स्वराज्य पुन्हा बादशाच्या हाती येईल. बाकी माफ होतो. कृष्णाजी भास्कर म्हणताहेत त्याप्रमाणे एखाद्या वेळेस सेवाजीचं स्वराज्य बादशाच्या हाती लागेलही, पण खूप सेवाजी हाती सापडणं कठीणच आहे. असं मीही हुजुरांसमोर त्याला मारायचं किंवा धरायचं म्हणालो होतो, पण त्या सेवाजी विषयी छोटासा जरी विचार मनाला चाटून गेला तरी त्याचा एक एक पराक्रम डोळ्यासमोर मोठाच दिसू लागतो. आमच्या पराक्रमापुढे त्याचा पराक्रम कसला आलाय मोठा, और तुम्हें अचानक उसके पराक्रम की याद कैसे आई? प्रतापराव मोऱ्यांकडे पाहून हिम्मतराव मोरे आणि चंद्रराव मोरे म्हणजे जावळीचे वाघ होते. देखील त्या वाघांचा निमिषाघात फडशा पाडून त्या जावळीसारख्या गुहेतही तो सेवाजी राजा म्हणून राज्य करीत आहे. ऐसे जावळी के बाबत आम्ही नाही. हुजूर, सेवाजी अक्कलमंद है और उसी कारण हजरत आदिल शाह फिक्रमंद है. वो कैसे? शिवाजी भोसले जिंजीला खुद सरदार बाजी घोरपडेंच्या हातून कैद झाल्याचं हुजूरांना आठवत असेलच. हाँ, क्यों नहीं? कैद हुए उस शेहाजी को हुजूर दाखल हमने ही तो करवाया था. लेकिन बापाच्या सुटकेकरिता सेवाजीने अक्कलमंदीनं दिल्ली बादशाहकडे नोकरी विषयीचा अर्ज पाठविला होता. परंतु त्या नोकरी पाठचा हेतू असा होता की दिल्ली बादशाहानं विजापूर बादशाहाकडून आमचे वडील शहाजी राजेंना त्यांच्या कैदेतून सोडवावे, तरच आम्ही बाप बेटे दिल्लीच्या चाकरीत रुजू होऊ. म्हणूनच शहाजी राजांना अदबखान्यातून सोडवावं लागलं होतं. पण तो नोकरीचा अर्ज, तो नोकरी विषयीचा अर्ज म्हणजे सेवाजीच्या अक्कलमंदीचं दिल्ली बादशाहच्या ओठाला लावलेलं फक्त एक मधाचं बोट होतं. हुजूर, स्वराज्य स्थापन करायला निघालेला बहादर कधी कुणाची गुलामगिरी पत्करेल, म्हणजे ते जणू सिंहाला गवत खाल्ल्यासारखं होईल. खामोश! हे सगळं राजकारण तडीला गेल्यावर अब तुम्हारे खोपडे में अकल आई. खेळली जाणारी राजकारण आधीच सर्वांच्या ध्यानात येऊ लागली तर राजाला राज्य साधता येईल का? मतलब सोमण्याचा पट संपल्यावर कळतं कोण जिंकला आणि कोण हरला. काय गडाच्या बुद्धिबळाचा मायना, हा तो हात बापाला कैदेतून मोकळं केलं. केवळ मधाचा बोट मधाला कारणीभूत ठरावं, हा त्यांच्या अक्कलमंदीचा कळसच झाला म्हणायचा. बस करो, बहुत हो चुका. उस सेवाजी की बगावत की तारीफ हम और नहीं सुनना चाहते. नाही नाही, छी, हुजुराच्या पराक्रमाची तारीफ त्या काफर शिवाजीला अजून माहित नाही. हुजुरांचा हेजीत म्हणून मला शिवाजी समोर जायची वेळ आली. मग हुजुरांनी कर्णपूरच्या राजाला कसा शरण आणला, श्रीरंगपट्टणच्या राजाचा कसा पराभव केला, ते एकापेक्षा एक पराक्रम त्याच्या कानावर घालून कसा गलित गात्र करून टाकतो तेच पहा. बस करो, याची बगावत आता सबंध महाराष्ट्राला भोगावी लागेल. म्हणजे हुजूर, शिवाजीवर आता मी स्वारी करणार की धंद्या दिला नाही. जाता जाता त्या मराठ्यांची मंदिरं तोडून टाकणार, त्यांची घरादारांची विल्हेवाट लावू, त्यांची बायका पोरं उद्ध्वस्त करू, आमच्या घोड्यांच्या टापाखाली त्यांची दैवता तुडवून टाकू. हम भी देखते हैं मगर मट्टों का कौन सा भगवान हमारा क्या बिगाड़ सकता है. परंतु हुजूर, त्या शिवाजीला त्या तुळजापूरची भवानी प्रसन्न आहे असं म्हणतात. त्या तुळजा भवानीचे आम्ही आमच्या तलवारीने तुकडे करू आणि त्यांना आपण शिवाजी समोर फेकू. सैयद बंडा, प्रताप घोरपड़े, बाजी प्रभु, सभी को ताकीद करो कि कल से कल शामिल होने की हुक्म दी जाए. सैनिकांच्या रंग लावा, त्यांच्या हाती नंग्या तलवारी द्या. सबको ताकीद करो, मराठ्यांच्या मानात छाटून पुढे व्हा. पुढच्या मराठ्यांना छाटण्यास कोसाने मजल मारा. पहिली मजल मारायची कुठं? तुळजा भवानीकडे, शिवाजीच्या भवानीकडे. चलो, अल्लाहू अकबर, चलो.
पाऊस फाटा लई बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापेत चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण 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 रोखणार हे वादळ? भोसलेंच्या मुळावर उठलेल्या कपटी अफजल खाना आमच्या तुळजा भवानीच्या म्हणजे प्रत्यक्ष आमच्या आईच्याच काळजावर घाव घालणाऱ्या महिषासुरा, तुला पूर्ण जमीन दोस्त करून जर तुला तुझ्या पापाचं प्रायश्चित्त भोगायला लावलं नाही तर शहाजीराजे भोसले यांची अवलाद म्हणून नाव सांगणार नाही. शांत व्हा महाराज, धीरानं घ्या. मोकळ्या मैदानात मराठ्यांचा राजा आपल्या हाती गवसावा म्हणून त्यांनीच अफजल खानानं हा डाव साधला असणार. पंताजी काका, आम्ही जाणून आहोत त्या कपटी खानाची नालायकी. पंढरीचा पांडुरंग आणि तुळजा भवानी माता ही आमची दैवत उद्ध्वस्त केल्यावर शिवाजी चिडे आणि त्याच पेशानं चिमुटभर सैनिक घेऊन खुल्या मैदानात येईल आणि हलकाच आपल्या हाती सापडेल. असंच ना? पण महाराज, ही त्या खानाची निव्वळ स्वप्न आहे. त्या दगाबाज अफजल खानाला काय वाटलं? अशात उलटी चक्र फिरवलं महाराज त्यांच्या कचाट्यात सापडतील. अफजल खाना तुझ्या कपटी कारस्थानाला बळी पडणार नाही. हा आमचा मराठी राजा. आम्हाला जेर बंद करून कप्तानं मृत्यूच्या छायेत लोटण्याची त्याची महत्वाकांक्षा जवळ दिसते. पण महाराज, आमच्या तलवारीच्या गावाने ती शाटली जाईल त्यांच्यासह त्यांची ती महत्वाकांक्षा. या आमच्या स्वराज्यात आम्ही गनिमाला पाऊल ठेवू देणार नाही. हीच आहे म्हणावं मराठ्यांची महत्वाकांक्षा. नेताजी पालकर, महाराजांनीच तुमचं शौर्य त्या अली आदिलशहाच्या कानावर पडलं आहे. शिवाय स्वराज्यात तुमच्या शौर्याबद्दल कुणालाच शंका नाही. संक्रांतच्या मुखी एकच उद्गार आहे की नेताजी पालकर हे महाराजांचे उजवे हात आहेत. आणि असे शूर हात आमच्या पाठीशी असताना त्या अफजल खानापुढं आमचा मन तीळ मात्रही डगमगणार नाही. पण आपल्या राक्षसी बुद्धीनं आमची देव दैवत उद्ध्वस्त करीत असल्यामुळे या क्षणी आमचं मन डगमगलं आहे. राजे, तीच ती तुटली फुटली देव दैवत पुन्हा साधली जाओ आणि त्या दुष्ट बुद्धी राक्षसांचा समूळ नाश हो. या महाराष्ट्रातच तो आपल्या नाशाला कारणीभूत होईल याच्यात शंकाच नाही. पण त्यांची एक एक क्रूरता ऐकली की या क्षणालाही मन कसं कच खाऊ लागतं. म्हणजे पंताजी काका? होय महाराज, त्या निर्दयानं तुळजा भवानीचा चुरडा केला. त्या कसायानं गाईचा बळी देखील दिला. देवीनं त्यांना कोणता असा चमत्कार दाखवला. म्हणूनच म्हणतो महाराज, त्या खानाशी आपण झुंज देऊ नये, निमूटपणे सल्ला करावा असं माझं मत आहे. खानाशी सलाह करावा म्हणजे वाटाघाटी करून तह करावा. आम्ही जिंकलेले मुलूक किल्ले त्याच्या स्वाधीन करावे. नाही पंताजी काका, नाही. तुमचे हे विचार आमच्या मनाला मुळीच पटत नाही. परंतु दुश्मन फार अफाट आहे. त्यांचं सैन्यबळ आपल्यापेक्षा 10 पटीनं जास्त आहे. आणि आपल्या मातोश्री जिजाबाई देखील. नका नका पंताजी काका, नका. आम्हाला आमच्या आऊ साहेबांची जात देऊ त्यांच्या माया जालात गुंतवू नका. आम्ही खानाशी जरी तह केला तरीही आमच्या जीवाला धोका आहे. कारण त्या खानाचं मन पूर्ण कप्तानं आणि दगलबाजीनं भरलेलं आहे. महाराज, हा तो मोठाच सामान आहे. समोर येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं तरी बेहतर. पण हा तह करून आम्हाला अपराधाचा चिन्ह नको आहे. पण पालकर, ही तह करण्याची लाजही आमच्या मातपणाला न झेपणारी आहे पंताजी काका.
ही शरणागती आम्हाला नकोच आहे. महाराज उडवा त्या खाण्याचं मुडकं, पण हा दहाचा शाप होताच कामा नये. खरंच पंताजी काका, हा तह आम्हाला योग्य वाटत नाही. त्यापेक्षा युद्ध करून लढता लढता ते होईल ते हो, पण खानाशी तह मात्र होणार नाही. वाटल्यास खानापाशी तहाचा तसा बहाणा करू, पण खरा तह या शिवाजीच्या हातून कदापि होणार नाही. मग तशी माता तुळजा भवानीची इच्छा. त्या निशुंभ दैत्यानं आमच्या तुळजा भवानीची मूर्ती फोडली, ताईची हत्या करून मराठी धर्माचा उच्छेद केला. अशा त्या यवनास आम्ही याच जन्मी ठार मारणार आहोत. परंतु एवढ्या अफाट बळाचं यवन आपण कोणत्या सामर्थ्यानिशी मारणार महाराज? प्रभू रामचंद्रानं ज्या सामर्थ्यानं 10 तोंडी रावणाचा वध केला, भगवान श्रीकृष्णानं ज्या सामर्थ्यानं कौसाला ठार मारलं आणि नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याला यमसदनास पाठवला, तसाच त्या अफजल खानाचं पोट फाडून आम्ही त्याला नरकाची वाट दाखवू. भवानी माता आपल्या कार्यास यश देवो. असेच लाख आशीर्वाद द्या पंताजी काका आम्हाला, की तुमच्या आशीर्वादाच्या बळावर आम्ही मोगलांचे लाखो सैनिक माती मोल करू. पण एक मात्र करायला सांगू नका. जे घडलं कर्म ते आपणास ऐकलं. कार्य सिद्धीस केलं तर आई भवानीचीच कृपा. आपण ते न गेल्यास हाच एक जीवाला घोर. पण तह केल्यानेही आमच्या जीवाचा घोर काही कमी होणार नाही पंताजी काका. हा अफजल खान दुष्ट बुद्धीचा योद्धा आहे. त्याने लवाडीनं आमचे वडील बंधू संभाजी राजे यांना फसवून ठार केलं. तसा तो आम्हालाही दगाफटका देईल या शंकाच नाही. त्या हरामखोराचे एक एक क्रूर प्रकार आठवले की मुठी तलवारीवरच्या मुठी कशा आवळल्या जातात. ज्यांनी संभाजी राजांना जाणून बुजून त्यांचा घात केला, त्या कसायचा काटा काढायला मी तयार आहे. शांत व्हा पालकर, शांत व्हा. शांततेचा तर होमच पेटल्या. त्या सर्व दैत्यांना माती मोल करायला हा नेताजी पालकर तयार आहे. बोला पंताजी काका, त्या दुष्ट खानाबरोबर कोण पण दुष्ट आहे? बाजी घोरपडे, प्रतापराव मोरे, कृष्णाजी भास्कर, की झुंजाराव गाडगे परकीयाला सामील होऊन स्वतःच्या बंधू बांधवावर जुलूम करणाऱ्यांना सर्वांना हाल हाल करून ठार मारलं पाहिजे. शाबास पालकर, तुम्ही या महाराष्ट्राचे खरे कैवारी सच्चे सेवक शोभता आहात. देशद्रोहाचं फक्त नाव ऐकताच ज्याचं सारं रक्त उसळून निघावं. अफजल खानानं बजाजी निंबाळकरांना हत्तीच्या पायी देण्याचा मनसुबा केला. जगदंब, बजाजी निंबाळकरांना आणि हत्तीच्या पायी बादशहाचे निष्ठावंत सरदार म्हणून ज्याची ख्याती आहे, अशा निष्ठावंताला प्राणदंडाची शिक्षा. परंतु त्यांना शिक्षा देण्याचं कारण तरी काय? आणखी कोणतं कारण असणार महाराज? निंबाळकर हे सईबाई महाराणी साहेबांचे सख्खे भाऊ आहेत. त्याबरोबर अशी ही बातमी आहे की मेवण्यानं अटक केल्यामुळं महाराजांनी आता तरी खुल्या मैदानात यावं. अरे रे, काय त्या खानाची कल हुशारी म्हणायची. महाराजांना मोकळ्या मैदानात पाहून, त्याचा किती कपटी हात आहे देव महाराज. हे पहा, निंबाळकरांना अटक झाल्याची बातमी रायगडावर औ साहेबांच्या आणि सईबाई राणी साहेबांच्या कानावर जाता कामा नये. याची प्रथम दक्षता घ्या. या महाराज, निंबाळकरांच्या सुटकेचा जो हुकूम आहे तो आम्हाला द्या. पालकर, आमचा हुकूम होता तुम्ही त्या खानावर वाघासारखे तुटून पडाल याची आम्हाला खात्री आहे. परंतु खानाचा हा डाव उधळून पाडायला आम्हाला त्याच्या समक्षात जाऊन आपलं राजकारण करावयाचं नाही. पण महाराज, निंबाळकरांची सुटका अवश्य करू. पंताजी काका, खानाच्या सैन्यात मातब्बर मराठे म्हणून नाईक राजे पांढरे
हे एक वजनदार सरदार आहे. त्यांना निंबाळकरांविषयी खूप आदर आहे. त्यांना गुप्तपणे एक विनंती पत्र पाठवून द्या. त्यांना मजकूर 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 असा लिहा. अफजल खानाच्या हातून बजाजी निंबाळकरांची कोणत्याही रथबंदीवर सुद्धा करून घ्यावी. आपण त्यांना जवळचे आदरणीय आहात, तरीही आपल्या सरदारकीचे वचन त्यांच्यावर झाले आहे. खानाची इतराची दूर करण्यास ते उपयोगी आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सुटकेकरिता खानाची कोणतीही अट असल्यास ती मंजूर करावी. अटी दंडाची शिक्षा असल्यास आणि तो दंड त्वरित भरावयाची पात्रता नसल्यास आपण स्वतः जामीन लावून निंबाळकरांची बेडीतून सुटका करून घ्यावी. छान. पांढे राजांच्या मनाला शिवाजींनी योग्यच तोल लावला आहे. आता जाऊन त्यांना पत्र रवाना करू. तुझ्या भवानीच्या कृपेनं संकट तडीला जाईल अशी खात्री आहे. पत्ताजी काका, बादशहानं जणू संकटाची रासच रचली आहे. यावेळी एक भयंकर संकटानं आमची मती कुंठित झाली आहे. असं कोणतं संकट महाराज? मावळातील सर्व सरदारांना बादशहानं दमदाटीची फरमान रवाना केली आहे. म्हणजे महाराज, त्या फरमानात त्याचा कोणता मजकूर आहे? अफजल खानाच्या हुकुमात राहून शिवाजीचा पराभव करावा आणि तसं न केल्यास तुमची देशमुखी काढून तुम्हाला तिथेच पात्र करेल. उलट बेजबानी केल्यास मावळ मुलखाच्या मातीतच तुम्हाला जिवंत गाडू. माता तुळजा भवानी, तुझ्या या स्वराज्य सेवकांवर आणखी किती संकट ओढवणार आहेस बरं? जावळांचे देशमुख जर खानाला सामील झाले तर अहोरात्र हिंदवी स्वराज्यासाठी तळमळणारे ते स्वराज्य रक्षक भक्तांनी कुणाच्या तोंडाकडे पाहावं बरं? सत्पुरुषांना न्याय द्यायचा सोडून न्यायाचं न्यायदानच नष्ट केलं आहे. कान्होजी, न्याय मागायला आपण अशा वेळी आला म्हणजे कोणत्या संकटाने तुम्हाला गेला आहे? माझ्या देवा माझ्या आम्हावरही अन्याय झालाय देवा. मावळ्याच्या समजा देशमुखांना शिवाजी हिची तरच फरमान दाखल झालाय. तो म्हणतोय शिवाजीला सोडून अफजल खानाला जाऊन सामील व्हा आणि अफजल खानाला नाही मिळाला तर तुमच्या बायका पोरांना कष्टात काढलं जाईल. महाराज आता तुम्हीच काय मार्ग सुचवा. कान्होजी, तुम्ही आम्हाला वडिलांसमान आहात. आम्ही मुलं तुम्हाला काय मार्ग सुचवणार? उलट तुम्हीच आम्हाला मार्ग सुचवा. तुम्ही श्रेष्ठ आहात, बुद्धीला हीच चालना द्या. स्वतःची बायका बरं वाचावी असं तुम्हाला वाटत असेल, घाम गाळून गेलेल्या संसाराचं पसण होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग आमची पर्वा कशाला करता? असे जाऊन त्या खानाला मिळाला तर बादशाहाची सरफराजी मिळेल. या गरीब राजापाशी राहून तुम्हाला कोणती जहागिरी मिळेल? महाराज काय म्हणताय तुम्ही? देवाचं पाय सोडून त्या दानवाचं पाय साठावा. लाथ घालतो त्या सरफराजीवर. अशानं तुमच्या वतनास कमाई होईल. चुलीत जाऊ देते वतन. जेजाची औलाद वतनाची भुकेली नाही. केवळ वतनाची हात एवढी मंदी असती तर वतनाहून माझी 5 मोठी किमतीची पोरं तुमच्या पायापाशी सोडाया कवावी तयार झालो नसतो. महाराज, माझी लाख मोलाची पोरं मेली तरी चालतील, पण हा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आम्ही नाही जेधे नाही. लाख मोलाचा आहे तो बादशाह आणि लाख मोलाचा आहे तो अफजल खान. म्हणूनच तुमच्या शेजारचा देशमुख हरामखोर खंडोजी खोपडा आमिषाला भुलून स्वराज्यावर पाणी सोडून त्या खानाला जाऊन मिळाला. तसाच दुसरा विमक हराम देशमुख सुलतानी जगदाळे स्वराज्याचे आम्ही पाठीराखे आहोत असं काल पावे तो मान ताट करून सांगणारा आणि बादशहाचं फरमान हाती येतात तोही त्या खानाला जाऊन मिळाला. मग तुम्ही देशमुख आहात ना? जा, तुम्ही त्या खानाकडे धाव घ्या. हरामखोरी वतनाकरिता, वाचवाच्या तटपुंजा जागरी करता
खुद्द या देवाशी हरामखोरी नका नका महाराज नका असं सांगून या जेदेचा अंत पाहू नका. अंत पाहणारे आम्ही कोण? तुमचा अंत पाहायला उत्सुक झालाय तो अफजल खान. तुमच्या पदरात 17 जहागिरा ओढण्यास आतुर झाला आहे तो अफजल खान. आग लागू द्या त्या जहागिऱ्यांना. गेली 20 वर्ष तुमच्या वडिलांची जहाजी राजाची चाकरी केली. चाकरीला इमानानं जगलो. कर्नाटकातून आम्हाला वाचवून इथं आणलं एका निमक रामी करण्यासाठी. नाही महाराज नाही. गेली 20 वर्ष जे माझे इमान साबूत होतं तेच माझं इमान आता तुमच्या पायी साबूत राहील. वा कान्होजी जेदे, धन्य आहे तुमच्या स्वामी निष्ठेची. कुठं तुम्ही आणि कुठं तो खंडोजी खोपडे आणि सुलतानजी जगदाळे. पंताजी, आम्ही इमानास कवाच अंतर देणार नाही. हे कान्होजी जेदेचे मन त्या खोपडे बर्मान चंचल नाही की त्या सुलतानी जगदाळे बर्मान नीच नाही. आम्ही या राजाच्या पायी राहून एक पचवू, पण शत्रू ठाई जाऊन ताट मान कवाच नमणार नाही. जेदे नाही, तुम्ही खरोखरच राजनिष्ठेला लायक आहात. एवढा वेळ आम्ही तुमचं मन पाहत होतो. तुम्ही आमच्यापाशी न्याय मागायला आला, परंतु आम्ही तोच न्याय तुमच्या मुखानं तुम्हालाच घ्यायला भाग पडला. महाराज, आम्ही तो काय न्याय देणार? तुमच्या मुखातला न्याय तोच ईश्वरी न्याय. आता बघाच तुम्ही समद्या देशमुखांना बोलवून तुमच्या भोर उभा करतो आणि माझ्या इमाना परमान समदे देशमुख आमचं वतन तुमच्या पायापाशी सोडायला तयार होतो. तर मग आम्ही अशी प्रतिज्ञा करतो, हे आमच्याकरता आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार झाले. त्यांच्या घरादारास, त्यांच्या बायका मुलास, त्यांच्या वतनास त्या खानापासून गाडीचाही धक्का लागू देणार नाही. आणि जे आमच्यापासून वाहिले झाले ते पुन्हा आमच्या पत्नी न आल्यास उत्तम. पण जर का ते गनिमांच्या लाथा खाऊन स्वराज्यात परत आले तर या शिवाजीकडून त्यांची काळी ही गळ केली जाणार नाही. पण तुम्हासारख्या सर नवताना आज आम्ही हुकूम देऊन ठेवतो आहोत. अशा अधमांचे, देशद्रोह्यांचे एक हात आणि एक पाय कापून गाढवावर बसून त्या हरामखोरांची धिंड काढावी. जेदे नाही, तुम्ही आमच्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार झाला. त्याचप्रमाणे आम्हीही तुम्हाला वचन देतो, आमचे प्राणपणास लावून तुमच्या वतनास जपू. महाराज, समजा देशमुखाच्या वतीनं मी आम्हाला सबूत देतो. अगोदर स्वराज्याचा संसार, नंतर बायको पोराचा. अगोदर स्वराज्याचं वतन, नंतर घरादाराचं. स्वराज्याच्या संसारामोर वतनामोर महाराज यो बघा. माझ्या संसारावर वतनावर आजपासून हा कान्होजी जेदे पाणी सोडित आहे. भक्ती रसानं या महाराष्ट्रासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार झालेल्या शक्तिमान स्वराज्य सेवका, तुमच्या पवित्र मनाचा मंगलमय स्पर्श या शिवाजीच्या मनाला होऊ द्या. इकडं मोगल, तिकडं निजाम, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजांची सेना मोठ भर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. आपला जीव सोडायचा आहे. खानाचं सैन्य उभाट आहे. त्याच्यासमोर आपला ठिकाण आपलं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठंतरी अज्ञातस्थळी निघून जावं.
बाज अकलमंद का अकलमंद ही मालूम होता है. तो असा पहाडोतून बाहेर यावा म्हणून आम्ही हर तरकीब का पिंजरा त्याच्या समोर उभा. लेकिन वो पहाड़ों का चूहा पिंजरे से फंसता ही नहीं. लगता है वो पहाड़ों में छुप कर ही हमारा मुकाबला करना चाहता है. हमारे हाथ आने के लिए हमने उस पर जुल्म से जुल्म त्याच्या देवीच्या भावाला कैद केल्या, त्याच्या तुळजा भवानीचे तुकडे केले. तरी त्याच्या मनावर असर पडलाच नाही. पंढरपूरचा फणशा काढला, त्याच्या 100 मंदिरांची नासधूस केली, तरी त्याच्या अहंकाराला तडा गेलाच नाही. या अल्लाह, अब कौन सी शक्ल चलाओ? सैयद, उस बागी शिवाजी का कुछ पता चला? नहीं हुजूर म्हणायला लाज नाही वाटत? फौज में बैठे बैठे घोड़ों के पीठों पर की मक्खियां मारो. क्यों प्रतापराव मोरे? बंदा हाजिर है हुजूर. वैसे तो तुम कब के हाजिर हो, लेकिन वो बागी शिवाजी को हमारे सामने कब हाजिर करो? प्रयत्नाची शिकस्त होत आहे हुजूर, पण यश येत. तुम्हारी तकदीर में यश है ही कहा? तुम तो पूरे बेकिस्मत इंसान हो. अहो, शिवाजीला घाबरून स्वतःच्या जावळीतून पळ काढला आणि बादशाहच्या चाकरीत सामील झाला. मोरे आसमानाला हात लावून बोलला होता, बादशाहच्या चाकरीत राहून शिवाजीचा बदला घेईल. अहो, तुम्ही काय शिवाजीचा बदला घेणार? त्या शिवाजीने तुमच्या जावळीत जाऊन तुमच्या 2 भावांची गर्दन छाटून त्याला ठार केला. अहो, तुम्ही फक्त तलवारांच्या मुठीवर मुठी आपटत राहा, पण एक दिवस तुम्हीच त्यांच्या मुठीत सापडू नका म्हणजे झालं. अरे, ऐसे हैवानों से निपटने के लिए खुदा ने मुझ जैसा बहादुर पैदा कर दिया. सरकार छोड़ पड़े. उस बागी शिवाजी का कुछ पता चला? त्या शिवाजीचा बराच ठाव ठिकाणा आपल्या हाती लागला आहे. आप कहते हो? होय होय हुजूर, तो शिवाजी आता प्रतापगडावर स्थायिक झाला आहे. त्याच्या मदतीला मावळे 1000 देशमुख धावून गेले आहेत. यह कैसे हुआ? या सगळ्या देशमुखांना बादशाहचा फरमान गेला होता, फिर ये कैसे हुआ? त्याचं असं झालं, त्या शिवाजीच्या चिथावणीनं त्यांनी देशमुखांना फरमान काही देशमुखांना आपल्या पायी तुडवलं, तर काही फरमान आपलं गुंडाळून ठेवलं. क्या कहते हो घोरपडे? खुद बादशाहच्या हस्ते चिक्का मोर्चा चाललेली फरमाना पाडून टाकण्याची त्यांची एवढी हिम्मत? ही तशी हिम्मत त्यांच्या मनात पैदा करून देण्यात आली. त्यांच्या मनात ही एवढी हिम्मत आणि ती बादशाहच्या विरुद्ध पैदा करून देणारा असा कौन है वो हैवान? कान्होजी जेदे. किस गार्ड का है वो कान्होजी जेदे? मावळातील काळी गावचा एक देशमुख आहे हा जेदे. मग त्या देशमुखाला बादशाहचा फरमान नाही गेला? तेव्हाच पोचलं हुजूर. तो ते फरमान घेऊन शिवाजीकडे गेला, पण खंडोजी खोपडे आणि सुलतानी जगदाळे सोडून इतर सर्व देशमुख या कान्होजीमुळे त्या शिवाजीला जाऊन मिळाले. कान्होजी जेदे, सरदार घोरपडे, कान्होजी जेदे, ये नाम हम पहले कैसे? हा हुजूर, हा कान्होजी जेदे रणदुल्ला खानाचा चाकर होता, परंतु बादशाहाची चाकरी योग्य नाही म्हणून त्याने शहाजी राजाकडे चाकरी करण्याचं ठरवून रणदुल्ला खानाकडून आपल्याला मागून घ्या अशी शहाजी राजांना विनंती केली. आणि काय चमत्कार, शहाजी राजानं ताबडतोब त्याची मागणी रणदुल्ला खानाकडे केली. अर्थात शहाजी राजे आणि रणदुल्ला खान यांची प्रखर मैत्री असल्यामुळे बिनविरोध कान्होजी जेदेला शहाजी राजाकडे सोपवलं. ओ, तो ये बात है. होय हुजूर. नंतर हा कान्होजी जेदे शहाजी राजाच्या गुलामगिरीत 13 वर्ष होता आणि एके मुस्तफा खान आणि माझ्याकडून शहाजी राजाला कैद करण्यात आलं. त्यावेळेला त्या कान्होजी जेदेलाही कैद करण्यात आलं होतं, पण शिवाजीच्या चालाखीमुळे आणि बादशहाच्या कृपेने दोघांनाही सोडवण्यात आलं. आणि आता हाच कान्होजी जेदे आपल्या वाटेतला काटा होऊन बसला आहे. या काट्याचा आम्ही काट्यानेच काटा काढू, लेकिन घोरपडे या कान्होजी जेदेला शिवाजीकडे पाठवून
शहाजी राजेने कोणतं राजकारण साधलं असेल? राजकारण अति स्पष्ट आहे. मावळातील सर्व गावागावातून या कान्होजींचा फार मोठा दरारा आहे. म्हणूनच सर्व देशमुख त्याचा होकाराची माना डोलावतात. शहाजी राजाला हे फक्त ठाऊक होतं, म्हणूनच त्याने आपल्या मुलाला त्या कान्होजीला जाऊन मिळवलं. कारण त्यानंतर बाकीचे सर्व देशमुख आपोआप शिवाजीला मिळतील. बहुत खूप सरदार घोरपडे. 30 वर्षापूर्वीची गुंतागुंतीची गाठ तुम्ही फारच धूर्तपणे आमच्या समोर. आप शिवाजी के खिलाफ बादशाह के कान भरने की एक नामी संधी आहे. सारे देशमुख आम्हाला मिळाले. आम्हाला गलतफहमी झाली होती. वाटलं होतं 2,000 होती. झालेच असते, पण त्या कान्होजीने ही तटबंदी फार मोडून काढली. कान्होजी अब बचकर जाएगा कहाँ? क्या शिवाजी बरोबर या सर्व देशमुखांना आम्ही काढून टाकू? चलो सब तयार हो जाओ. त्या प्रतापगडावर जाऊन या बंडखोराला तिथल्या तिथंच चेर बंद करो. हुजुरांना माझी एक विनंती आहे. त्या जावळीसारख्या भयंकर अडीअडचणीचा मार्गी जाण्याचा उतावीळपणा न करता अगोदर तिथे आपला एक फेजीप पाठवून शिवाजी इथपर्यंत येतो का ते पाहावं. तर आलाच तर कष्ट न होता नष्ट होईल. और वो नहीं आया तो नाही चाला तर आपण सर्व सरदार आपल्या म्हणण्याप्रमाणे प्रतापगडावर पाऊल टाकायला तयार आहोत. लेकिन घोरपडे, गडावर जाऊन लढाई करण्यात ती बाहेरच्या शत्रूला फारच अवघड असते. तुम्हाला काय म्हणायचं सरदार सय्यद बंडा? हो, तो शिवाजी गडावर जय्यत तयारीनिशी असला तर तो पळून जाण्याच्या तयारीनेच असणार. अहो, हुजुरांचा प्रताप काय त्याला ठाऊक नाही? हुजूर, माझी तर पक्की खात्री झाली आहे. शिवाजी ह्या गडावरून त्या गडावर पळ काढतोय. याचा अर्थ आपला जीव वाचवण्यासाठी तो लपाछपी खेळत असणार. हुजूर, मलाही असंच वाटतं. अशा वेळी आपला इजिप्त तिकडे पाठवून त्या शिवाजीला आजमावायला काहीच हरकत नाही. कसं घोरपडे? बरोबर आहे. शिवाय सरदार सय्यद बंडा म्हणतायत त्याप्रमाणे शिवाजी किती तयारीनिशी आहे हेही आपल्याला हेजिबाकडून कळेलच की. राजी भास्कर, या तुमची काय राय आहे? सरदार घोरपड्यांचा दूरदर्शीपणा वाखाणण्याजोगी आहे. तो फिर देर किस बात की? कल होते ही तुम शिवाजी के पास प्रतापगढ़ रवाना हो जाओ और उसे हमारे फरमान देकर हमारी मुलाकात का वक्त तय करो. या आखरी उपाय में तरी तो पहाड़ों का चूहा बाहेर येतो का? आम्ही हर प्रयत्नानं शिवाजीचा मन वळवून हुजुरांच्या भेटीसाठी दाखल करू. पण मनसुबा काय लिहावा? मनसुबा सा लिहा. बादशाह के खिलाफ धूमधाम मचाना. म्हणजे तुम्हाला वाटलं असेल या टिचबर शौर्याने हिंदुस्थानभर तुमचं नाव रोशन. पण तसं न होता बापाने मिळवलेल्या या शूर नावाला तुमच्या या बेकार वर्तनाने धब्बा लागेल तो लागे. शिवाय अफजल खानच्या हाते तुमचं प्राण निष्कारण जाईल हे लक्षात घ्या. तरी झाल्या चुकांबद्दल जर तुम्हाला सही सलामत बचाव करून घ्यायचा असेल तर तुम्ही मिळवलेले सर्व मुलूक, गड, कोट आणि 12 गावातील जावीतील सर्व देशमुख आमच्या सुपूर्द करा. हुजुरांनी हा मुद्दा मात्र योग्यच घेतला. देशमुख आपल्याला स्वाधीन झाले तर हा कान्होजी जेथे हुजुराचरणी दाखल झालाच म्हणून समजा. या कापस देशमुखाला आम्ही हत्तीच्या पायी तोडून शिवाजीचा सारा डावल. कृष्णाजी, उन्हें आगे लिखो. तर कोकणचं हस्तगत केलेलं राज्य आमच्या सुपूर्द करावं. आणि तसं न केल्यास तुमच्या जीवावर आणि तुमच्या घरादारावर संतापून उठलेलं एखादे अफजल खानचं सैन्य तुम्हाला निष्कारण मारेल आणि तुमचा बिजापुरी पाठवेल हे लक्षात घ्या. मला वाटतं हुजुरांना सांगितलेला मजकूर जसाच्या तसा त्याला उलटच पेश करावा. तो कामून हुजुरांचा हा सुरुवातीचा कविता जर इतका धमकावणीचा गेला
तर मला वाटतं तो वाचता वाचता शिवाजी थर थर कापायला लागायचा. साध्या खलित्यात जर इतकी धमकावली तर प्रत्यक्ष खान साहेबांच्या भेटीत गेल्यावर आपली काय परिस्थिती होईल. मग शिवाजी अधिकच सावध व्हायचा. कृष्णाजी भास्करचा कान्हा सरासर बरोबर आहे. सर असा खलिता जर त्याला गेला तर वो पहाड़ों का चूहा कभी भी बाहर नहीं आएगा. डर के मारे बिल्ली ही छुपा रहेगा. जर आणि शिवाजीला जिंकायचं असेल तर त्यांना फक्त लोभ दाखवावा. आम्ही तुमच्या बहादुरीची जरूर तारीफ करतो, पण आपण बादशाह विरुद्ध चालवलेली ही बहादुरी जर बादशहाच्याच कामी लावाल तर आम्ही स्वतः तुमची बादशहापाशी शिफारस करून तुम्ही आजपर्यंत जे काही जिंकला ते सर्व काही आपलाच कायम राहील. बहुत खूब कृष्णा जी भास्कर, खुदा ने तुम जैसा एसीर हमें सौंप दिया. जाओ याच मजकुराचा मनसूबा तयार करून शिवाजीला खलीता पहुंचा करा. अल्लाह की मेहरबानी से तुम्हारी मीठी मीठी बातों में फंसकर तो शिवाजी यहाँ तशरीफ लाए. चलो शिवाजी को हमला करने के लिए सब लोग तैयार हो जाओ. आमच्या युक्तीप्रमाणे खानाचा खाली आहे. आता आम्ही आमचं नाव घेऊ. आम्ही खानापुढे मान चुकवण्याचं ठरवलं. काय हा विचार? गेले प्रजा राहिली तर स्वराज्य ना. खान आम्हाला संपवण्यासाठी आला, तोही 22,000 सैन्यासह. त्याला आम्ही खुल्या मैदानात विरोध केला. तो सारा मावळ मुलूक हे चिराग केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा खानापुढे मान झुकवण्याचं नाटक केलं तर प्रजा वाचेल. म्हणजे आपण खानाशी आमचा विचार वेगळा आहे. अगोदर आम्ही खानाला घेण्याचं नाटक करणार आहोत. नंतर त्याला गाफील ठेवून त्याच्याशी 2 हात करणार आहोत. महाभारतात श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं होतं, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील आणि हरलास तर स्वर्गाचा मानकरी होशील. पंताजी काका, तुम्ही खानाच्या हेतीवांची भेट घ्या. कान्होजी, तुम्ही मा साहेबांना आणि राणी साहेबांना रायगडावर पोहोचवण्याची व्यवस्था करा. मा साहेब, आपण बाहेर काय करीत आहे? स्वराज्यावर संकट आल्यामुळे आपलं वैयक्तिक दुःख तुला आम्हा सर्वांना राज्याचे संगोपन करायला आम्ही. तुम्ही फक्त स्वराज्यावर संकट आल्या त्याचा विचार आई तुझा भवानीवर विश्वास ठेवा. आता आम्ही शुभा, आम्ही तुमच्या सोबत राहणार. मा साहेब, जे व्हायचं ते होऊ दे, पण तुम्हाला नजरेआड करावं असं वाटत नाही. मासाहेब, तुमच्या आशीर्वादाच्या भरवशावरच आम्ही त्या खानाला ठार मारू हा आमचा विश्वास आहे. पण दुर्दैवानं तसं झालं नाही तर मासाहेब सावरून घ्या. नाही तर आपण अश्रू ढाळलेले पाहतात स्वराज्यासाठी वावरणारे सारे मावळे सरदार देखील कोलमडून पडतील. म्हणून म्हणतो मासाहेब, आपण रायगडावर दिखावं. तुमच्या निघण्याची सर्व व्यवस्था केली आहे. आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद शिवा. खान धोकेबाज आहे तेव्हा सांभाळू. दादा महाराजांच्या मृत्यूला आणि थोरल्या महाराजांच्या अपमानाला विसरू नका. शंभो महादेव आणि तुळजा भवानी तुमचं रक्षण करेल. मासाहेब, आपण निश्चितपणे रायगड तुमच्या आशीर्वादाच्या भरोशावर
आणि आई भवानीच्या विरुद्ध आम्ही त्या दुष्ट कपटी अफजल खानाला ठार मारून आपल्या दर्शनाला येऊ. शिवा, खानाने जेव्हा तुझा भवानी मातेवर वार केला तेव्हा त्याचं आयुष्य पणाला लागलं. तुम्ही नक्कीच विजयी होणार. सईचं दुःख विसरून तुम्हाला युद्धाला जावं लागतं म्हणून जरा चिंता. मासाहेब, कोणत्याही गोष्टीचा आनंद मानायला किंवा दुःख करायला परमेश्वरानं आमच्या जीवनात उसंत ठेवलीच नाही. खानाचा ह्याची कडाखाली आला. पाहूया आई भवानी जशी बुद्धी देईल तसा तसा डाव रंगात जाईल. आता आपण निघण्याची तयारी करू. अशा वाघिणीचा त्यो शावा अशा वाघिणीचा त्यो शावा गणी माल कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा भीतीचा चांगला सांडावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा राजा महाराजानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला अन ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमती शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची हजी जी जी करील काय कल्पना युक्तीची हजी जी 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 जी. तुमच्या भाई आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं म्हणून समजे देशमुखच नाही तर 12 मावळ्यातील शिलेदार तिरंदाज समजे आपल्या राजाचं आणि सौराज्याचं सेवा कराया प्रतापगडावर येऊन हाजीर झालं हाय. महाराज, प्रत्येक खानाच्या रागाने आपल्या प्रत्येक मराठ्याचं रक्त या वेळेला पेटून उठलेलं आहे. त्याच्या सैन्याचा फटका पाडायला आपल्या एक एक मराठ्याचा राग शिगेला पोचलेला आहे. शाबास माझ्या निष्ठावंत मर्दानो. त्या अफाट खानासंबंधी तुम्ही तसूभरही डगमगू नका. गरिबांचा शत्रू आणि देवांचा वैरी बनलेला तो अफजल खान भुई सपाट होईपर्यंत आपल्या इमानाला आणि शूरपणाला धक्का लावून घेऊ नका. महाराज, आपण निर्धास्त राहा. प्रतापगडावरचा एकही मराठा त्या खानाच्या डरकाळीला भुलून जाणार नाही. राज खंडोजी खोपड्या फरमान रामखोर आणि सुलतानी जगदाळे फरमान नीच असं आमच्या मावळ्यात एकही नाही. आमच्याकडे राहिले फक्त एकापेक्षा एक वाघ आणि सिंह. होय, आणि त्यांच्या बरोबर आहेत आपले पालनहार लढाऊ शिवाजी महाराज. महाराज, आपण 8 वीर म्हणजे आई भवानीचे 8 हात आहात. ही 8 हाताची भवानी तर रागाने पेटून उठली तर त्या खानाच्या रक्ताची चिरकांडीच्या दाही दिशांना बिरगावून दिल्याशिवाय शांत नाही बसणार. पालकर, निदान आज तरी त्या 8ही शत्रूंचे डोळे लागून राहिले असतील या शिवाजी अफजल खानाच्या मुकाबल्याकडे. आता पाहूया खानाचा हे जीप कोणता खरिता घेऊन आलाय. म्हणजे महाराज, शिवाजी खुल्या मैदानात अजूनही उतरत नाही म्हणून आम्हाला भेटायचा सांगावा पाठवला असेल. राज आपण खानाला भेटायला जाणार. माझी महाराजांना विनंती आहे, आपल्याला खानाचं भेटण्याचं विनंती पत्र असल्यास आपण भेटायचं टाळावं. त्या खानाच्या वकिलांना मी चांगलाच ओळखतो. त्याला खानाविषयी लई कळकळा आहे. कर्नाटकात असताना तर तो शिवाजी राजांच्या विरुद्ध काहीतरी फुसूफुसू करून खाना तुमची नसायचा. हा असा हरामखोर असेल तर महाराज कापा त्याचं मुंडकं आणि पाठवून द्या त्या खानाला. पालकर, वकिलाची हत्या मारण्याचं कृत्य आणि त्यातून एका ब्राह्मणाची हत्या आमच्या हातून होणार नाही.
जे की नाही. आम्हाला असं वाटतं पालकर आणि तुम्ही थोडा वेळ त्या वकिलांच्या नजरेआड व्हावं. आम्हासनी पण तसंच वाटतं. चला पालकर. या वकील साहेब, हे शहाजी महाराजांचे द्वितीय पुत्र शिवाजी महाराज भोसले. वकिलांनी मुलाचा नमस्कार स्वीकारावा. चिरंजीव पंताजी काका वकिलास बसण्यासाठी. नको नको, आपण बोलल्यात या सर्व काही मान्य आहे. मी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खान आझम अफजल खान याचकडून त्यांचे वकील म्हणून आलो आहे. तीर्थरूप खान साहेबांकडून आपल्यासारख्या थोरांचं येणं हे आमचं अलौकिक भाग्य आहे. तरी कोणताही संकोच न बाळगता बोलावयास काहीच हरकत नाही. ठीक आहे. खान आझम अफजल खान साहेब खावील बादशाहच्या हुकुमावरून विजापुरातून वाईस येऊन पोचले आहेत. बादशाहचा असाही हुकूम झाला आहे की शिवाजी भोसले यास कैद करून दरबारी दाखल करावे. परंतु खान साहेबांच्या मनात आपल्या विषयी फार आपुलकीच्या भावना. असे ते प्रेमाने म्हणतात, शहाजी राजे आणि यांचा आणि आमचा पुरातन भाईचारा. तरी भावाच्या मुलास अटक करणे म्हणजे स्वतःच्या मुलास अटक केल्यासारखं. तरी शिवाजीनं बादशहाच्या खिलाफ चालवलेला बेजबाबदार बर्ताव सोडून आपली बहादुरी बादशहाच्या कामी आणावी. याकरता आम्ही स्वतः शिवाजीस हजरत अली आदिलशाह समोर घेऊन जाऊ आणि त्यांचे सर्व गुन्हे पत्रात घ्यायला लावू. तरी आमचा खलिता मिळतात शिवाजीने त्वरित आमची वाईस येऊन भेट घ्यावी. आपण इथे येण्याआधी बादशहाची चाकरी मिळाल्यास मंजूर आहे असे हे शब्द खान साहेबांना घाबरून शिवाजी महाराज बोलून गेले होते. महाराजांनी खान साहेबांना भिण्याचं काहीच कारण नाही. त्यांच्या मनात आपल्या विषयी केसा इतकंही कपट नाही. उलट त्यांनी आपल्या फायद्याच्याच गोष्टी पत्रात नमूद केल्या आहेत. अवश्य केल्या असतील. ज्या अर्थी खान साहेब शहाजी महाराजांना आपले भाऊ समजतात त्या अर्थी खान साहेब शिवाजी महाराजांना काका समान नाहीत का? मग काकाशिवाय पुतण्याचं मी कोण बळे साधणार? अशा दयाळू काका साहेबांचे आम्ही आभारी आहोत. त्यांच्या मनाचं मोठेपण ऐकून आता आम्हाला कसं वाटू लागलं आहे. आम्ही जिंकलेले म्हणून लुटलेली शाही दौलत गड किल्ले सारं काही बादशहांच्या सुपूर्द करावं. आमच्यावर खान साहेबांनी एवढी दया दाखवली आहे की आम्ही पुढे भारावून गेलो आहोत. मग महाराजांनी तुरंत वाईस येऊन खान साहेबांची भेट घ्यावी. नका नका कृष्णाजी पंत नका. आम्हाला खान साहेबांचा अतिशय भय वाटतो. म्हणून तर आम्ही या किल्ल्यातून त्या किल्ल्यात असे लपून बसलो आहोत. वाईस आल्यावर आपल्या केसालाही धक्का पोचणार नाही याचं वचन मी तुम्हाला देतो. नाही कृष्णाजी पंत, आई भवानी साक्ष ठेवून सांगतो, वाईला जाऊन त्यांची भेट देण्याची आम्हाला हिंमतच होत नाही. आपली आणि खान साहेबांची भेट होणार तरी कशी? आम्हाला असं वाटतं काका साहेबांनी आमच्या भेटीला इथं जावीच जावं. पण आम्हाला मात्र वाईस जाण्याचा आग्रह करू नका. काका साहेबांचा पराक्रम एवढा मोठा आहे. तसंच खान साहेबांचं मन देखील पृथ्वीपेक्षा विशाल आहे, दयाळू आहे. पंताजी काका, आम्हाला खान साहेबांविषयी संपूर्ण खात्री आहे. त्यांच्या मनात तिळमात्रही कपट पैदा होणार नाही. मग महाराज? नाही पंताजी काका, खान साहेबांपाशी जाण्याची आम्हाला हिंमतच होत नाही. आमची त्यांना विनंती आहे की त्याने तिथं जाऊच जावं. आमच्या हातून झालेल्या चुकांबद्दल आम्ही त्याला आपलं सर्व काही स्वाधीन करायला तयार आहोत. तेव्हा खान साहेबांनी इथं येऊन आम्हाला उदार असे अभयदान द्यावं. महाराज अजून कोणाला घाबरलेले नाही. तेवढे तुमच्या खान साहेबांना घाबरलेले आमच्या प्रथमच दृष्टीस पडत आहे. वयानं अजून लहान आहे. तेव्हा माझी आपणास एक विनंती आहे.
मुलाचा हट्ट समजून आपणच खान साहेबांना जावळीस पाठवण्याचं करावं. ठीक आहे. महाराजांचा हा अधाडसीपणा मी खान साहेबाबरोबर अवश्य कथन करून त्यांना जावळीस यायला भाग पाडतो. आपल्या आम्हावर महत् उपकार होतो. मात्र बोलल्याप्रमाणे सर्व किल्ले गड मुलूक जावळीसह खान साहेबांच्या स्वाधीन करावं. दिल्या शब्दात अनुमान होणार नाही याची आम्ही तुम्हाला हमी देतो. तर मग ठीक आहे. तशीच आमची आणखी एक विनंती आहे. तीर्थरूप खान साहेबांनी आम्हाला अभयपत्र दान द्यावं. एवढ्याच करिता आमचे वकील म्हणून पंताजी बोकीलांना आपल्या बरोबर घेऊन खान साहेबांकडे चलावं. महाराजांची ही विनंती आम्हाला त्रिवार मान्य आहे. कोण आहे रे तिकडे? पालकर शिपायांना सांगून कृष्णाजी पंतांना विश्रांतीच्या ठिकाणी घेऊन चला. कोण आहे रे तिकडे? वकील साहेबांना विश्रांतीच्या ठिकाणी घेऊन चला. आपण वा महाराजांची भीती काढून आम्ही आलोच. अवश्य अवश्य. महाराजांना आम्ही कुठे अधिक शब्द बोलल्याबद्दल नाही पंताजी काका, तुम्ही आम्हाला काहीच विरुद्ध बोलला नाही. उलट हे अवघड राजकारण करायला भाग पाडून तुम्ही आम्हाला फारच हातभार लावला. महाराज, खानाला जावळीसारख्या घनदाट अरण्यात बोलावून आणण्याचा डाव खरंच वाखाणण्याजोग आहे. ही सर्व पंताजी काकांची कृपा आहे. त्यांनी आम्हाला वेळीच सावध करून खानावर फासाच टाकायला लावला. आमच्या सुडाकरिता तो प्रचंड ताकदीचा ढग गडगडत आणि धडपडत जावळीस येईल याची आम्हाला खात्री आहे. तरी पालकर, परेना तुम्ही आमचं सैन्य घेऊन जावळीस रवाना व्हा. आम्ही रायगडी जाऊन भाऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडावर येतो. चला आता आपल्या सर्वांची भेट प्रतापगडावरून थेट जावळीच्या घनघोर अरण्यात. इंतजारी, बहुत इंतजारी. तो कापर शिवाजी आमच्या हाती सापडत नाही म्हणून आमचा दिल छोटा होत चालला. त्या शिवाजीच्या इंतजारीने आम्हीच नाही तर खुद आलमपना देखील परेशान झाले असतील. इथे आम्हाला इंतजारी त्या शिवाजीची और उधर आलमपना पर इंतजारी की कभी अफजल खान त्या शिवाजीला जेर बंद करून आणणार. या खुदा, यह सुनहरा मौका कब आएगा और कब मैं आंखों में सूरमा चढ़ाकर बीजापुर लौटूंगा. लेकिन ये सुनहरा मौका कब आएगा, कब आएगा, कब आएगा? आला हुजूर, आला. आपल्या मनासारखा सुनहरा मौका आला. त्यानं सर्व देशमुखांना हुजूर करून त्या शिवाजीला जाऊन मिळवलं. तो हरामखोर कानूनी जेजे आमच्या हातून कैद झाला. हाजिर करो हमारे सामने उस हराम साले को. सरदार सय्यद बंडा आणि प्रतापराव मोरे त्याला घेऊन इकडे येत आहे. चलो. आपला स्थिर अरे जा, तुझ्या हुजुरामुळं ही मान झुकायला माझ्या जवळपान कवाच मरून गेलाय. मान पुढं तुझी ही न झुकणारी मान छाटून आत्माला भिरकावू दे. अरे चल रे पळपुट्या. चौकाच्या जाऊन पळून गेलास म्हणून त्या लढाईतून वाचलास. नाहीतर शहाजी महाराजांच्या कल्पनेला कवाच बळी पडला असता. अरे आता तुझा इथं बळी पडेल हे लक्षात ठेव. अरे होय पड्या, लई दिवस झोपला होतास विजापुराकरिता आता महाराष्ट्रात येऊन जागा झालास वय. पण तुझ्या या धमकावण्या या मराठा मोऱ्या नाही पोचायच्या. या पोचल्या तुझ्या विजापुराच्या शिपायाकडे. खामोश हरामजादे. मलबून मखूर मोठे बादशाहचं नमक खाऊन शहाजीची चाकरी बजावणाऱ्या नमक हराम कुत्ते. आमच्याची बेईमानी, बादशाह का फरमान तुम्हें नहीं मिला. गवाच मिळालं होतं आणि गवाच ते खुंटीला लटकावून ठेवलं. खुद
हक पर मां की बेइज्जती का तमाशा बनाने वाले कौन है? हम तुम्हें जमीन में गाड़ देंगे। स्वर्ग की औलाद देखी हमारी ताकद, आमच्या बिजापुरी इतकी ताकद तुझ्या महाराष्ट्रात नाही हे लक्षात ठेव। आम्ही तुमच्या महाराष्ट्रात हजार अत्याचार केले, पण त्या एकही अत्याचाराचा जाब विचारायला तुझा तो शिवाजी समोर येतच नाही। पाडो कचुवा लपून बसलाय डोंगर किल्ल्यात, लपून नाही दबा धरून बसलाय वेळेची वाट बघी। अरे तुझी वेळ भरत आली जेने आता। याच्या अगोदर तुझी मात्र फारच वाईट वेळ आली आहे, कारण त्या सर्व देशमुखांना त्या शिवाजीला नेऊन मिळवलाच म्हणून। पण बादशाच्या खिलाफशी फितुरी केल्याबद्दल तुझी अख्खा इथल्या इथं गर्दन उडवली जाईल। अवधूत त्या थेरड्याची गर्दन छाटण्याची सुवर्ण संधी मलाच द्यावी। अरे या कडे आपल्याकडे अशा हुजुरामोर अशा बंदीवानास मारण्याचा वाव काय कामाचा? वैस मोकळा करून बघ नामर्दा। कोण नामर्दा? हा बाजी घोरपडे नामर्दा। अरे होय, अगोदरपासूनच तू नामर्द होतास, म्हणून तर शहाजी राजे झोपले असताना बेसुखपणानं त्याला कैद केलं। अरे तू तुझ्या मर्दाजीवर अरे लढावं तर तुझ्या संग मेल्या मुर्द्या संग नवा। खामोश नमकराम, सय्यद बंडा प्रतापराव मोरे या राम स्वादेची मुंडी आमच्या पद्मापाठी सुटवा। बाजी घोरपडे तुमच्या या तलवारीने हरामजाद्याची मुंडी एका करता एक खलक करा। आमचा देखत तडफडून मरायला हवा हा मगर गट्टो। अरे वा मागे बरं यायची पुढे कळण करतात असते, मला मरायच्या अगोदर या पापी हाताचा इटाळा कशा पायी हवाय? चला व्हा तयार, मारा या म्हाताऱ्याची गर्दन। जय भवानी, जय शिवाजी, दार सलपा कुशाल मारा या म्हाताऱ्याची गर्दन। आम्हाला वाटलं होतं हा बुद्ध आमच्याकडे काळाची भीक मागेल, पण नाही। घोरपडे फिर देर किस बात की, उडवायची गर्दन। नका नका, कान्होजी जेनेला मारू नका। हुजूर, कान्होजीच्या प्राणहानीने आपली मात्र फार मोठी हानी होईल। शिवाजी भास्कर सेवाजी आमच्या भेटीला मंजूर झाला म्हणता। हुजूर, शिवाजीने आपल्या भेटीला यावं की आपण शिवाजीच्या भेटीला जावं हा वृत्तांत मागाहून सांगतो। लेकिन कृष्णाजी भास्कर हुजूर, हा आमचा इशारा लक्षात घ्यावा अशी या आपल्या विश्वासू हेजिमाची विनंती आहे। ठीक है, कान्होजी जेले को छोड़ दिया जाए। अब हमारा उस पर बिल्कुल भी गुस्सा नहीं है। झाल्या अपराधाची क्षमा असावी। तुमच्या महाराजा बरोबर आपली भेट होणार हे खान साहेबांना ठाऊक नव्हतं, म्हणून आपल्यावर हा बाका प्रसंग ओढवला। हाँ, शिवाजी आणि आमचा भाईचारा होणारे आम्हाला मालूम ही नहीं था। सय्यद बंडा कान्होजी जे देना मानाचा शालू देऊन प्रेमाने गो स्वराज्याची वाट दाखवा। त्या सरदारांनी आम्हाला आमच्या स्वराज्याची वाट दाखवायची गरज नाही। आता तुम्ही जिथे उभे आहात ही वाई आमच्या स्वराज्याची हाय, तुमच्या इंजापुराची नाही। या वाटेची या सरदारांना काय खबर? वेळ आलीच तर तुम्हाला महाराष्ट्राच्या गाड्यांची वाट दाखवू। बहुत इच्छी वाट मालूम होता है। जाता जाता आमच्या जखमेवर काळ्या पाण्याचा शिपका मारून गेला बघा। जाऊ द्या हुजूर, त्या कापर पराठाच्या अखेरच्या श्वासाची दुर्गंधी आहे। ऐसी बात है तो शिवाजी हमसे मिलने कब आ रहा है? तो कसा ऐकतो हुजूर? आपण म्हणता त्याप्रमाणे तो शिवाजी खरंच बिळात लपून बसणारा उंदीरच आहे, कारण त्या उंदराच्या गिरफ्तारीचं पहिलं पाऊल पडताच क्षणी त्याची तारांबळ उडाली आहे। याचा मतलब शिवाजी आम्हाला घाबरला। फक्त खान साहेबांचा हेगी बसल्याचं समजतात बेट्याची बोबडीच वाहिली। हुजूर, आम्हाला खंत वाटत होतं शिवाजी असा आहे, शिवाजी तसा आहे, पण तिथं गेल्यावर अनुभव मात्र उलटा झाला।
कुठेतरी उभे असलेले 5-50 मराठे तेवढे दिसले. हुजूर, 5-50 मराठे आणि कान्होजीने मिळवलेले 2000 देशमुख मिळून एकूण काय शिवाजीचं फार मोठं सैन्य म्हणता येणार नाही. फार तर शिवाजीला पालखीत बसवून या गडावरून त्या गडावर नेणारे पालखीचे भोई म्हणता येतील. भोई. अंदाजा लगता है की वो सेवाजी आमच्या हुजुरांच्या शौर्याने आणि ताकदीनं घाबरला म्हणायचा. हुजूर, शिवाजी अगदी स्पष्ट म्हणाला, आम्ही खान साहेबांना अत्यंत घाबरलो आहोत. आम्हाला क्षमा करून दयेची भीक घालावी. जिंकलेले सर्व किल्ले, गड, मुलूक, जावळीसह आम्ही खान साहेबांच्या स्वाधीन करायला तयार आहोत. त्यासाठीच आम्ही पत्र घेऊन पंताची हेजीम यांना पाठवित आहोत. वो हमसे इतना डर गया है तो हम जावी जरूर जाएंगे. उसकी ये आखिरी ख्वाहिश हम पूरी करेंगे. सैयद बंडा, सेवाजी के आए हुए उस हेजीब को अंदर लाइए. आइए आइए वकील साहब, यह है खाने आजम अफजल खान मोहम्मद शाही. हुजूर अफजल खानांचा जय जयकार असो. हुजूरांच्या चरणी आमचं मस्तक हर वेळेस नम्र आहे. शिवाजी महाराजांनी हे पत्र हुजूरांकडे देण्यात दिलं आहे. कृष्णाजी भास्कर, देखिए तो वो शिवाजी हमें क्या लिखता है. तीर्थरूप खान साहेबास आपल्या बालकाचे अनेक प्रणाम. आमचे वडील शहाजी राजे यांच्याशी आपले प्रेमाचे बंध. तेव्हा तुम्ही आम्हाला काका इतकेच प्रिय. तरी मुलाचे अपराध मोठ्या दिलाने माफ करावेत म्हणून हे पत्र देत आहे. आम्ही जे बर्ताव करून मिळालेले किल्ले, गड, सर्व मुलूक जावळीसह तुमच्या स्वाधीन करायला तयार आहोत. तरी तीर्थरूप काका साहेबांनी आम्हाला सुचविल्याप्रमाणे यापुढे बिजापूर चाकरीसाठी आम्हाला हाताला धरून नेण्याकरिता जावळीस यावे. आमच्या पाठीवर मायेचा हात थोपटून आमच्या मनाची भीती दूर करावी आणि आम्हा सूचित करावं. वाईस येऊन आपल्या नजरेला नजर देण्याची आम्हाला हिंमत होत नाही. आपण जावळीस येताच आम्ही आपल्या पवित्र चरणाशी स्वअर्पण होऊ. आपला शिवाजी शहाजी राजे भोसले. शिवाजी शाहजी राजा भोसले आखिर हमारे सामने झुक गया. आपलं शौर्य, आपला दरारा पाहून शिवाजी महाराजांनी मनात फारच भीती घेतली आहे. तेव्हा हुजूरांनी स्वतः जावळी ठेवून त्यांना धीर दिला तर बरं होईल असं वाटतं. हम जावड़ी आने के लिए तैयार है, लेकिन एक शर्त पर. हुजूरांनी मनात शंका न धरता आपला शक स्पष्ट करावा. हमारे साथ हमारी पूरी फौज जावड़ी आएगी, क्योंकि तुम्हारा सेवाजी जितना मजलूब है उससे कई ज्यादा वो नमक हराम भी है. महाराजांच्या मनात आपल्याबद्दल अजिबात कपट नाही. उलट राजेश म्हणाले की खान साहेबांनी आपल्या युद्ध साहित्य फौजेसह जावळी शेवून अधिक शोभा आणावी. आपली जावळी म्हणायला तशी काय त्या शिवाजीच्या बापानं घेऊन ठेवली होती का? अपनी जबान को लगाम दो. तुम्हारी वो जावड़ी शिवाजी ने लड़ून मिळवली आहे आणि जर ती बिना लड़े तुमच्या हाती आली तो उससे और बड़ी खुशियां तुम्हारी क्या हो सकती. एक ये पंताजी वकील शिवाजी के मुलाकात के लिए ये अफजल खान जावड़ी आने को तैयार है. आपले अनंत अनंत कोटी उपकार झाले. ध्यान रहे पंताजी, तुमने हमें शिवाजी का पूरा यकीन तो दिलाया, फिर भी याद रखना हमारा वहां आना सिर्फ तुम्हारी जिम्मेदारी पर रहेगा. आपण संदेह न करणे, भेटीस अवश्य येणे करावे. ठीक है, कल होते ही हमारी पूरी फौज जावड़ी के लिए रवाना होगी. कृष्णाजी भास्कर, तुम्ही हेसी पंताजी ना मानाचा निरोप द्या. जसा हुजूरांचा हुकूम. चला पंताजी वकील.
हमारे बहादुर सरदारों, देखिए हमारी मुत्सद्दगिरी, हमारी से ताकत से अपने पराभव का पैगाम बेचकर शिवाजी ने अपनी हार मानी। तो उससे ज्यादा हमारी और खुशियां क्या हो सकती है? गुस्सा की माँ को हुजूर, आपकी यह खुशी पे मैं अपनी खुशी नहीं मान रहा। क्यों? दरअसल इसी तरह शिवाजी हार जाने में इसलिए उसकी जरूर कोई चाल मालूम होती है। सामने जैसे खतरनाक जंगल में जाना धोखा भी हो सकता है। आम प्रतापराव मोरे दुसऱ्यांचा मोहिमेत असताना दुसऱ्यांना काळजी करण्याची काहीच कारण नाही. जावळी धोका द्यायची त्या शिवाजीची काय दिशाने. जावळीची तया परिचयाची वृक्षवेलीची पाळमुळं कुठून कुठपर्यंत पसरत गेली आहे हे मी तिथंच राहून सांगू शकतो. जावळी जैसे इस खतरनाक जंगल में तुम ही हमारे सल्लागार रहोगे प्रतापराव मोरे. आम्ही छाती ठोक सांगतो, हुजरांची सारी फौज वाऱ्यासारखी जावळीत नेऊन त्या शिवाजीच्या छातीवर उभी करतो. लेकिन हुजूर, उस शिवाजी के मन में छुपा हुआ कोई गहरा राज नहीं, हमारा राज उसके राज से गहरा हो ही नहीं सकता. त्याने आम्हाला बेटीची दावत दिली आहे आणि आपण आम्ही त्याची मान वळवून काढू. तरीही हुजूराने या गोष्टीचा फेर विचार करावा. सैयद पन्ना, ये रोकने की कोशिश मत करो. जरा सोचो, शिवाजीचा खात्मा करायला आपण विजापुरापर्यंत आला आणि तो जिथं असेल तिथं राहून त्याचा खात्मा करावा असा आम्हाला खवीरपणाचा हुकूम आहे. आणि शिवाजी जावळीत आहे म्हणजे कुठल्या मस्जिदीत नाही. ये खुदा भी जानता है कि अफजल खान का पांव जिस पत्थर पर पड़े वो पत्थर ही क्या पहाड़ भी टकरा जाता है. शैतान निकाब उठे ऐसी हमारी ताकत पर हमें यकीन है. हम किसी के आगे हाथ नहीं मानते. जाओ, कल होते ही जावड़ी के लिए रवाना हो जाओ. जाओ. पंडाजी काका, श्रींची इच्छा झाल्यास अफजल खान हे अरिष्ट आम्ही अवश्य दूर करू. आमचे बंधू संभाजी राजांचं उसनं तेव्हाच मिळेल जेव्हा आम्ही त्या दुष्टाची गर्दन छाटून त्याच्या ते दापीशीर राजमाता आऊसाहेबांना पाहण्यासाठी रायगडावर रवाना करू. आश्चर्य आहे महाराज, हा सय्यद बंदा. महाराज, हा खानाचा सरदार पंताजी काकाचा पाठलाग करताना घाट माथ्यावर आमच्या नजरेत पडला. तेव्हा आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला आपल्या समन्वयात करून आणला आहे. खान साहेबांच्या सरदारांनी असं लपत छपत का यावं याचं कारण आम्हाला कळेल का? अलबत. तुमचे हेजी पंताजी आमच्या हुजुरांना म्हणाले की आमचे सेवाजी राजे आपल्याला फारच घाबरलेले आहेत. हे त्यांचं म्हणणं खान साहेबांना पटलं, लेकिन आम्हाला ते पटलं नाही. जो आज राजा म्हणून सर्वत्र मिरवतो आहे तो असा एकाएकी लढाई करायला घाबरतो याचा अर्थ काय? म्हणजे आम्ही घाबरतो हे कळल्यावर सरदार साहेबांनी इथपर्यंत येण्याची हिंमत केली म्हणायची? बिलकुल नाही, बिलकुल नाही. असे गोंधळू नका सरदार साहेब. आम्ही लढाईला घाबरतो याचा अर्थ फारच सोपा आहे. आजपर्यंत आम्ही अनेक लढाया केल्या आणि जिंकले, परंतु खान साहेबांच्या लढाईची हिंमत आणि त्यांची ताकद हजारो लढवय्यांच्या बरोबरीची आहे. आमचं सैन्य खान साहेबांच्या मोठीत नावे तर तुमच्या सैनिकांपुढे आमच्या सैनिकांचा काय निभाव? आमचं सैन्य तुम्हाला एका घासात गिळून टाकेल हे जरी सत असलं तरी राजांना आपलं शौर्य खुल्या मैदानात आजमावायला काय हरकत आहे?
राजांनी खान साहेबांना तहाशी बोलणी मांडली होती. लेकिन तुम्ही इतके पित्रे असूनही एवढ्या सगळ्या लढाया कशा जिंकल्यात? त्या पुरंदरच्या लढाई मुसेफांच्या छातीत भाला खुपसून प्रत्येकावर सत्य कशी मिळवली यह राज काय आम्हाला उलगडत नाही. कान्होजी जेधे? होय, कान्होजी जेधेला गिरफ्तार करण्याचं कारण काय? बादशाहच्या फरमानाला न जुमानता त्याने सर्व देशमुखांना आपल्या मदतीला दिलं आणि जर राजाजींना हे कारण विनाकारण वाटत असेल तर त्यांनी आमची गर्दा उडवावी. असा कवाच होणार नाही. तुमच्या हातानं गाय मारल्याचं पाप झालं असलं तरी आमच्या महाराजाच्या हातनं वासरू मारल्याचं पाप कवाच होणार नाही. हो, दिल में कोई कपट नहीं अशा निष्कपट पाक राजाला पाहण्याची आम्हाला बहुत इच्छा झाली आहे. राजा जी, अगर आपका हमें दर्शन हो जाए तो आपका यह चेहरा हमेशा याद रहेगा. अवश्य. सरदार साहेबांना आमचा चेहरा पाहण्याची इच्छा जरूर पूर्ण करू. परंतु आमचा चेहरा पाहताच पुन्हा सरदार साहेबांचे डोळे बंद केले जातील ही आमची छोटीशी अट आहे. यह आपकी अट हमें मंजूर है. ठीक आहे. पालघर सरदार साहेबांच्या डोळ्यावरचा तो शेला काढला. आम्हाला पाहण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ द्या. इंशाअल्लाह. पंताजी, त्यात तुमचे सेवाजी राजे कोणते? महाराजांना सरदार साहेबांनी ओळखलेलं दिसत नाही. या परवरदिगार, या कहते हो पंताजी, ये है तुम्हारे सेवाजी महाराज. बिस्मिल्लाह, तौबा तौबा. सच यही सेवाजी राजे है क्या? होय, हे स्वराज्याचे संस्थापक आणि गरीब प्रजेचे पालनहार आमचे शिवाजी महाराज आहेत. बड़ी ताज्जुब की बात है. शिवाजी राजे और सिपाही में कोई फर्क ही नहीं है. और शिवाय राजाच्या चेहऱ्यावर अंगावर एवढा साधा पेहराव. महाराजांना भरजरी वस्त्र आणि अलंकार मुळीच पसंत नाही. त्याशिवाय खानाबरोबर खानाची बोलणी यशस्वी होईपर्यंत महाराज अंगावर भरजरी वस्त्रे आणि दागदागिने चढवणार नाही. म्हणजे तुमचे महाराज गोसावण्याच्या मताचेच म्हणावे लागतील. होय सरदार साहेब. पालकर, ज्या ठिकाणी सरदार साहेबांना कैद केलं त्याच ठिकाणी नेऊन त्यांना मोकळं करा. कोण आहे रे तिकडे? हे पहा, सरदारांना जिथून कैद करून आणलेलं तिथेच नेऊन सोडा. आई भवानीची फारच कृपा झाली. हा सय्यद बंडा खानासह इथे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष पाहण्याची त्याचा उद्देश होता. शिवाय प्रतापगडाचा काना कोपरा पाहून नंतर अचानक हल्ला करून प्रथम दृष्टीस पडलेला हा शिवाजी ठार करावा. पण पालकरांनी त्याची डोळे झाक करून महत्वाची कामगिरी बजावली. म्हणूनच त्यांची फसवणूक करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. महाराजांनी योग्य युक्ती मामला आणली. नेताजी, संभाजी कावजी, जिवा महाल, सुलताना, खंडोबा, सूर्याजी, येसाजी सर्वांना पुढील योजनेकरता तुरंत बोलावून घ्या. चला. जय भवानी. जय शिवाजी. जल्दी करो.
महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे मी सर्व सैनिक गाढमाथ्यावर तयार ठेवलेला आहे. गडावरून तोफांचा इशारा होताच चारी बाजूनी गनिमाला वेढा करून कापून काढू. जे हे नाही बाराच्या समध्या वाटा देशमुखांना रोखून धरायला लावल्या. खानाचं समजा सैन्य बारातच कोंडून ठार मारू, पण त्यांना गडावरची पायरी चढू देणार नाही. ठीक आहे पंताजी काका, आपल्या सर्व अटी आम्ही खानाला मान्य करण्यास लावल्या आहेत. आपण निश्चिंत होऊन चालावं. माझ्या मराठ्या मावळ्यांनो, आई भवानीवर विश्वास ठेवा. यापुढे आमच्या प्रदेश अशी दुष्कर्म होऊ नये, आया बहिणींची गो ब्राह्मणांची विडंबना होऊ नये म्हणून तुमच्या सर्वांच्या रक्षणार्थ या शिवाजी नंतर आमचे सरनावत नेताजी पालकर हे इथं शिवाजी होऊन उभे राहतील. पंताजी काका, खानाच्या भेटीची वेळ होत आली. पण महाराज, माझ्या बंधू बांधवांनो, तुम्ही दुःखी होऊ नका. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. महाराज, आपण परमेश्वरी बोलला. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा. म्हणून आपण स्वराज्यात विजयी होऊन माघारी पडतात. शिवाजीचा जन्म आहे शत्रूंशी लढून सदोदित जयजयकार मिळवण्यासाठी. बोला, मराठी धर्म रक्षक शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांचा. महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. बेटीसाठी शान उभारिला, हो बेटीसाठी शान उभारिला. नक्षीदार शामियान्याला, हो नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियानात खान डवलत डुलत आला, हो खान डवलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, हो सय्यद बंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान हसतो कसा. खान हाक मारितो हसरी, हो खान हाक मारितो हसरी. रोखून नजर गहरी, जिरहा जिरह जी जी जी, जिरहा जिरह जी जी जी, जिरहा जिरह जी 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 जी. शानदार शामियाना बनाया है, शादी की नई दुल्हन की तरह. लगता है तुम्हारे शिवाजी को रंग ढंग का बहुत शौक मालूम होता है. क्या बात है पंताजी? महाराजांचा हुकूम आहे. करारात ठरल्याप्रमाणे सय्यद बंडानी शामियानाच्या बाहेर थांबावं. ठीक है सय्यद, तुम बाहर चले जा. झाला तर तुमच्या सेवाजीच्या मनासारखं तर येऊ द्या राजाजीना. आइए राजा जी. क्या देख रहे हो राजा जी? हाँ राजाजीना आमच्या तलवारीला द्यायचं काहीच कारण नाही. हे पहा, आम्ही तलवार देऊन बाजूला केली. आता तर राजाजीना आम्हाला भ्यायचं काहीच कारण नाही. भ्यायचं कुणाला? खान साहेब तुम्हाला पाहून आम्ही फायदा आहोत असं मुळीच समजू नका. अच्छा, याने इसका मतलब आतापर्यंत तुम्ही आम्हाला भ्यायचा बहाना करत होता म्हणायचा. खान साहेब, एका वीर पुरुषानं दुसऱ्या वीर पुरुषाला भ्यायचा बहाणा तो काय म्हणून करायचा? आपण घ्यावं कुणाला? प्रभू रामचंद्राला.
अल्लाह परवरदिगाराला. आमच्या हातून तुमच्या तुळजा भवानीचे तुकडे झाल्यावर आता तुम्हाला प्रभू आठवला. लेकिन याद रखना, तुम्हारा प्रभु हमारा कुछ भी नहीं बिगाड़ सकता. आमची आई भवानी काय आणि प्रभू रामचंद्र काय एकच. तेव्हा त्या परमेश्वराची ताकद या दुनियेतील कोणत्याही ताकदीला अपुरी पडायची नाही. तुम हमें सबक सिखाने आए हो, लेकिन याद रखना हम तुम्हारा सबक सीखने यहाँ नहीं आए. ये अफजल खान तुम्हें सबक पढ़ाने आए. त्या बिजापुरी अमित पर्यंत आलो. शहाजी राजे आमचे आदर होते, तेही प्रेमाच्या गोष्टी पुरे करा खोट्या प्रेमाच्या गोष्टी. शहाजी राजांविषयी तुमच्या मनाचं दुःख असतं तर त्यांना हत्तीला बांधून दगड धोंड्यातून रक्त बंबाळ करीत बिजापुरी नेलं नसतं. वो हमेशाही हुकुम था, त्यात आमची जराही दगाबाजी नव्हती. होती ती तुमची, त्या हरामखोर मुस्तफा खानची आणि बदमाश बाजी घोर पड्यांची या दगलबाजी होती. आणि या सर्वाचा सूत्रधार स्वतः हेच अफजल खान होते. खामोश नाचीस चौकरे, और ये बकवास बंद करो. ये बकवास नहीं, सच्ची हकीकत है. न जाने क्यों उस बुरा ताला ने तुम्हें ऐसी दगलबाजी की जिंदगी क्यों बख्शी. या मार्गाचा अवलंब करणाऱ्या एका बड्या पण घातकी सरदाराला सुद्धा आमच्या जन्मदात्यासह आमच्या जन्माची मानखंडना करू नये. या शिवाजीचा जन्म एका थोर सरदाराच्या पोटी झाला, पण खान साहेब तुमचा जन्म एका गरीब घराण्यातील भटांडीच्या साध्या स्वयंपाकणीच्या पोटी झाला हे विसरू नका. खामोश नाचीस चौकरे, हमारी अम्मी को बटारी कहने वाले नादान लड़के, मैं तुम्हें जिंदा जमीन में काट. विनंती आहे की भेटी आधी तंटा उपस्थित करून धुसलेल्या कानावर पाणी फिरवू नका. कृष्णाजी भास्कर, हा भ्यायलेला शिवाजी आमच्या समोर उभा आहे की राजाच्या किताबाने मगरूर झालेला शिवाजी. शिवाजीला जर बघून मानायचं असेल तर त्याला हुजूरांनी खोट्या प्रेमाचा बहाणा दिला. देखो शिवाजी, पुरानी बातें हमें भूलनी चाहिए. मैं आपसे वादा करता हूँ, अगर तुम हमें तुम्हारे गिल्ले पर मुल्क तक सौंप दो तो हजरत बादशाह के सामने तुम्हारा बहुमान किया जाए. चलो इसी मौके पर गले लग जा. साल्या अपमानाचं उठणं पिकलं समजा आणि अफजल खान आपल्या गळ्याची लावा. सांभाळून चला महाराज, नाहीतर हा घास आपल्याच गळ्याला लागता कामा नये. विचार करू नका राजाजी, आओ गले लग जाओ. आमचा दिल साफ आहे, हमारे गले लग जाओ शिवाजी. आओ आओ. महामंगल तुळजा माते, जय भवानी, जय जगदम्ब. आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. आओ आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. आओ गले लग जाओ. आओ. खाना दगा गेला. खानदा अभिमान मान्याला, हो खानदा अभिमान मान्याला. कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, हो चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी बिछवा टाकलेला, हो पोटामंदी बिछवा टाकलेला. वागद खानचा मारा केला, वागद खानचा मारा केला. खर खर पडलं पोटाला,
ब्राह्मणाच्या मागं आणि संघाची पावती ना त्यांची मुंगी उडवायला सांगा. चला. कबूल पाऊल मागं घ्या. तुमच्यासारख्या ब्राह्मणाचा प्राण हा शिवाजी घेणार नाही. तरी अजूनही ती तलवार ध्यान करा. नाही तर गणी म्हणून हा शिवाजी तुमचा प्राण घेतला